हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे व्हिजन 247 यूट्यूब चॅनल अँड ॲप्लिकेशनवर. तर बघा, सी-आय-डीची रिक्रुटमेंट, सी-आय-डीची व्हॅकन्सी, सी-आय-डीचे अपडेट, सी-आय-डीचे अपडेट, सी-आय-डीचे अपडेट्स तेच चाललंय. खूप बरेच दिवस झाले, बरेच महिने झाले सर, दर महिन्याला एक अपडेट येतच आहे, येतच आहे, येतच आहे, येतच आहे. काय करायचं? तर बघा, आपण तर काही करू नाही शकत सिस्टम सोबत, पण जे आहे ते आपण ॲक्सेप्ट करून मूव्ह ऑन होऊ शकतो. तसंच एक नवीन अपडेट आलेली आहे, सी-आय-डी व्हॅकन्सी महाराष्ट्राची नवीन अपडेट आलेली आहे. त्या अपडेटमध्ये तुम्हाला दिलेलं आहे की परत फॉर्म तुम्हाला भरता येतील. त्याच्यानंतर कोण अप्लाय करू शकेल, त्याच्यानंतर एक्झाम पॅटर्न काय राहील, त्यानंतर तुम्हाला याच अपडेटमध्ये काय बघायला मिळणार आहे की एज लिमिट काय राहणार आहे. चला तर मग विदाउट वेस्टिंग अवर टाइम मूव्ह ऑन होऊया आपल्या सब्जेक्ट वरती. ओके, तर बघा, पुढे जाऊया आपल्या टॉपिक वरती. ओके, सॉरी. बघा, सीआयडी रिक्रुटमेंट अपडेट आलेली आहे गव्हर्नमेंट डॉक्युमेंट अँड एक्झामिनर पोस्टची. तर बघा, याच्यामध्ये काय काय बघायला मिळणार तुम्हाला. जस्ट वेट अ मिनिट. हा बघा, एक्सटेंडेड डेडलाईन्स जी आहे, अप्लिकेशन हॅव रिओपन्ड अँड विल क्लोज स्ट्रिक्टली ऑन सप्टेंबर 10, 2026. म्हणजेच काय की हे 10/9/2026 ला हे जे काय म्हणतात ऍप्लिकेशन फॉर्म्सची जी डेडलाईन आहे ती 10/9/2026 आहे. आणि तुम्हाला स्ट्रिक्टली एक्झामचे ऍप्लिकेशन फॉर्म 10/9 आधी भरायचे आहेत. त्यानंतर नवीन एज कट ऑफ आलेला आहे, न्यू एज कट ऑफ. याच्यामध्ये अपडेट काय काय आलेले आहेत, तर सगळ्यात आधीची सगळ्यात पहिली अपडेट आहे एक्सटेंडेड डेडलाईन वाढलेली आहे. आणि फॉर्म्स जे आहे अप्लिकेशन फॉर्म रिओपन झालेले आहेत. म्हणजेच की अशा विद्यार्थ्यांनी ज्यांनी आजपर्यंत अप्लाय केलेलं नाही सीआयडीला, ते पण देखील अप्लाय करू शकतात. त्यानंतर कट ऑफ एज लिमिटचा जो कट ऑफ आहे तो त्याच्यामध्ये अपडेट आलेला आहे. न्यू एज कट ऑफ काय म्हणतो की द कॅल्क्युलेशन डेट फॉर मिनिमम अँड मॅक्सिमम एज इलिजिबिलिटी हॅज शिफ्टेड टू सप्टेंबर 9, मतलब म्हणजेच काय 10 सप्टेंबर 2026. म्हणजेच काय, जर समजा तुम्ही 26 वर्षाचे असाल किंवा तुम्ही 30 वर्षाचे असाल, 31 वर्षाचे असाल, तर तुमची डेट कुठपासनं कॅल्क्युलेट होणार आहे, तर सप्टेंबर 10 पासनं, म्हणजे 10 सप्टेंबर पासनं 10 सप्टेंबर 2026 पासून तुमची एज लिमिट काउंट होणार आहे. ओके, देन नेक्स्ट काय नवीन अपडेट काय आहे, एक्झाम पॅटर्न काय राहील. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, 200 मार्क्स 200 मार्क्स एक्झाम इज नाउ स्ट्रिक्टली डिवायडेड इंटू 2 पेपर. म्हणजेच काय की जे 200 मार्काचा तुमचा पेपर होता, जो 200 मार्काचा पेपर होता, तो 2 पेपरमध्ये डिवाइड केला गेला आहे. त्यानंतर अप्लिकेशन लॉजिस्टिक. म्हणजेच काय अप्लिकेशन लॉजिस्टिक म्हणजेच काय, असे विद्यार्थी असतील की ज्यांनी आधी अप्लिकेशन केलेलं आहे, त्यांना परत करावं लागणार आहे का. त्याच्यानंतर प्रिव्हियसली त्याच्यानंतर पेमेंटच्या डिटेल्स मध्ये थोडे बहुत अपडेट झालेले आहेत. तर हे चारही गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहे. तर चला बघूया. चला, एक्सटेंडेड डेडलाईन बघा, ग्रीन पासनं येल्लो पर्यंत जात आहे. आपण असं कन्सिडर करा. बघा, एक्सटेंडेड डेडलाईन म्हणजेच काय, एक्झाम फॉर्म कधीपासनं भरू शकता तुम्ही. एक्सटेन्शन विंडो ओपन्स कधीपासनं, तर 12 ऑगस्ट 2026 मॉर्निंग 10 वाजतापासून. तर हे 10 सप्टेंबर 2026 मिडनाईट पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. हे काय आहे, फायनल डेडलाईन फॉर अप्लिकेशन्स. फायनल डेडलाईन फॉर काय आहे, अप्लिकेशन्स. फायनल डेडलाईन फॉर अप्लिकेशन. ओके, देन नेक्स्ट पुढे बघूया. बघा, असे कॅन्डिडेट्स असतील, असेही काही स्टुडंट्स असतील की ज्यांनी सर आधी अप्लाय केलेला आहे आम्ही, त्यांना परत अप्लाय करावं लागणार आहे का. तर बघा काय दिलेलं आहे, ऑलरेडी अप्लाइड कॅन्डिडेट साठी, इफ इफ यू सक्सेसफुली अप्लाइड ऑर अन एक्स सर्व्हिसमॅन सक्सेसफुली अप्लाइड अँड पेड प्रायर टू धिस री क्वारी टू धिस अप्लिकेशन. जे काय असेल स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे इथं. युअर अप्लिकेशन रिमेन्स फुल्ली व्हॅलिड. म्हणजेच काय, हे जे अप्लिकेशन आहे तुमचं हे फुल्ली व्हॅलिड राहणार आहे.
यू डू नॉट नीड टू री अप्लाय अँड पे अगेन. म्हणजेच असे विद्यार्थी ज्यांनी आधी अप्लाय केलेला आहे, त्यांना परत अप्लाय करण्याची गरज नाही आहे. त्यांची जी फीज आधी भरलेली आहे ते काय राहणार, फुल्ली व्हॅलिड. हे इथे दिलेलं आहे फुल्ली व्हॅलिड. ही जे अपडेट आहे ऑफिशियल अपडेट आहे, याच्यामध्ये आपण काहीच चेंजेस केलेले नाही आहेत. ओके, देन नेक्स्ट बघूया एज लिमिट काय आहे. तर बघा, एज लिमिट तुमची कन्सिडर कुठनं केली जाणार आहे, 10/9/2026 पासून. परत एकदा ऐकून घ्या, 10/9/2026 पासून तुमची एज लिमिट काउंट केला जाईल. बघा, मिनिमम एज किती आहे, मिनिमम एज 18. त्याच्यानंतर मॅक्सिमम एज कशासाठी, ओपन कॅटेगरीसाठी ती आहे 38. त्यानंतर रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 18 मिनिमम एज आणि मॅक्सिमम एज आहे 43. पार्ट टाइम कॅन्डिडेटसाठी 18 आणि मॅक्सिमम एज आहे 55. एक्स सर्व्हिसमॅन 18 आणि आर्मी आर्म्ड फोर्स सर्व्हिस यांच्यामध्ये काय होईल, याच्यामध्ये 3 इयर्स वाढून जातील, 3 वर्ष वाढून जातील, एक्सटेन्शन मिळून जाईल. ओके, चला तर मग नेक्स्ट पुढे बघूया. चला, हा, तर बघा आणखी काय आहे, पुढे काय आहे, एक्झाम पॅटर्न काय राहणार, एक्झाम पॅटर्न काय राहणार हे बघण्याआधी थोडे अपडेट्स आहेत आपल्या अप्लिकेशनचे, आपल्या चॅनलवरती जे चालू आहे त्याचे अपडेट्स तुम्हाला देऊया. बघा काय चालू आहे, तर तुम्हाला काय मिळणार आहे, मॉक टेस्ट टॉपिक वाईज मॉक टेस्ट सीआयडी ची तुम्हाला मिळणार आहे. पीवायक्यू प्लस एमसीक्यूज याच्यामध्ये प्रेझेंट राहतील. त्यानंतर बघा 199 रुपीजला राहणार आहे फक्त टॉपिक वाईज मॉक टेस्ट. त्याच्यामध्ये विथ डिटेल एक्सप्लेनेशन पण येणार, शॉर्ट ट्रिक्स पण येणार आणि व्हॅलिडिटी याची येणार टोटल 6 मंथची. असे कॅन्डिडेट जे इंटरेस्टेड असतील त्यांनी या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करावं. ओके, देन नेक्स्ट बघूया. तेच दिलेलं आहे, फ्री मॉक टेस्ट आहे. टेक्निकल अँड नॉन टेक्निकलच्या देखील तुम्हाला मॉक टेस्ट मिळून जाणार. जर तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही सोबत पाहिजे असेल तर ती तुम्हाला मिळून जाणार 499 ला बॅच प्राइस आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज मॉक टेस्ट, डिटेल एक्सप्लेनेशन, शॉर्ट ट्रिक्स, 6 मंथ व्हॅलिडिटी आणि फुल लेंथ टेस्ट पण मिळून जाणार आहे. काही अडचण असल्यास तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, देन नेक्स्ट पुढे जाऊया. आता एक्झाम पॅटर्न काय राहील, म्हणजेच की एक्झाम कशी राहणार आहे. तर 2 पेपर होतील, पेपर 1 जनरल आणि पेपर 2 प्रोफेशनल. आता प्रोफेशनल काय सर, तर तुमचे सब्जेक्ट रिलेटेड जो काही सब्जेक्ट आहे, पर्स्पेक्टिव्ह सब्जेक्ट आहे त्याच्या रिलेटेड. ओके, तर इथे पर्स्पेक्टिव्ह सब्जेक्ट कोणता आहे, फॉरेन्सिक सायन्स, केमिस्ट्री, फिजिक्स हे जे आहेत या सब्जेक्ट्स वरती. ओके, तर जनरल पेपर राहणार 120 मार्क्सचा आणि याच्यामध्ये किती एमसीक्यूज राहणार, 60 एमसीक्यूज राहतील. 2 मार्क प्रत्येकी एमसीक्यू ला राहणार आहेत आणि टोटल याला मिनिटं मिळणार आहे 60 मिनिटं याला मिळणार आहेत. त्यानंतर प्रोफेशनल म्हणजेच की जो सब्जेक्टिव्हचा पार्ट आहे त्याच्यामध्ये 80 मार्कचा पेपर राहणार आहे. 40 एमसीक्यू राहतील, त्याच्यामध्ये 2 मार्क्स प्रत्येक एमसीक्यू ला राहणार आणि 60 मिनिटचा हा पेपर राहणार आहे. चला तर मग पुढे जाऊया. हा, टोटल किती मार्क्सचा पेपर झाला मग हा, हे बघा 120 प्लस 80 हे टोटल तुमचे कॅल्क्युलेटेड मार्क्स आहेत 200. ओके, नेक्स्ट पुढे जाऊया. हा, तर आता पेपर मध्ये क्वेश्चन्स कोणत्या टॉपिक मधून किती क्वेश्चन्स येतील, तर बघा मराठीचा जो टॉपिक आहे, मराठीमध्ये तुम्हाला 15 क्वेश्चन्स बघायला मिळणार आणि हे 15 क्वेश्चन 30 मार्काचे राहतील. इंग्लिशचे तुम्हाला 15 क्वेश्चन्स बघायला मिळणार, हे 15 क्वेश्चन्स 30 मार्क्सचे राहतील. जनरल नॉलेजचे तुम्हाला 15 क्वेश्चन्स बघायला मिळणार, हे पण क्वेश्चन्स 30 मार्क्सचे. इंटेलेक्च्युअल टेस्टचे 15 क्वेश्चन्स, हे पण किती, 30 मार्क्सचे. आता हे काय आहे, द 45% हर्डल. 45% हर्डल म्हणजे काय, तर सर तुम्हाला जर समजा क्वालिफाईड देखील व्हायचं आहे तर तुम्हाला मिनिमम कॅटेगरी, मिनिमम पर्सेंट किती घ्यावं लागतील, 45%. 45% घेतल्यानंतर तुम्ही पात्रतेत ठरता आणि त्याच्यानंतर जो कट ऑफ लागेल त्या कट ऑफ नुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे. तेच या स्लाइड मध्ये दिलेलं आहे. सब्जेक्टिव्ह वाला पार्ट बघूया. बघा, जो प्रोफेशनल वाला पार्ट आहे, केमिस्ट्री जर समजा आपण कन्सिडर केलं, पेपर टोटल 100% जर कन्सिडर केलं, त्या 100% मध्ये 25% तुमचं काय येणार आहे, तर 25% तुमचं केमिस्ट्री येणार आहे. त्यानंतर तुम्हाला
25% काय येणार आहे, 25% तुम्हाला फिजिक्स येणार आहे. त्यानंतर उरलेलं जे 50% आहे ते 50% तुम्हाला फॉरेन्सिक सायन्स बद्दल विचारलं जाणार आहे. बघा हा 25%, हा 25% आणि टोटल हा वाला पोर्शन जो आहे हा फॉरेन्सिक सायन्स वाला 50%. तर आता 25% वेटेज म्हणजेच काय, की जर समजा 100 क्वेश्चन असतील किंवा मग जे काय किती क्वेश्चन सांगितले 40 क्वेश्चन, 40 क्वेश्चन मधले 10 क्वेश्चन तुमचे केमिस्ट्रीचे राहतील, 10 क्वेश्चन तुमचे फिजिक्सचे राहतील आणि टोटल 20 क्वेश्चन तुमचे कशाचे राहतील, फॉरेन्सिक सायन्स. ओके, तर चला तर मग नेक्स्ट बघूया. आता कोणत्या 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 स्टेप मध्ये तुमची एक्झाम होणार आहे बघा. पहिली स्टेप 1, पहिला काय होणार आहे, सगळ्यात पहिले पेपर 1 होणार आहे. त्याच्यानंतर हा पेपर 1 60 मिनिटचा राहणार आहे, अप्टिट्यूड टेस्ट. त्यानंतर स्टेप 2 काय आहे, की जर तुम्ही 45% पेक्षा जास्त जर मार्क्स घेतले तर तुम्हाला नेक्स्ट पेपर 2 साठी इलिजिबल होऊन जाणार. तुम्ही इलिजिबिलिटी तुमची पेपर 2 साठी इलिजिबल होऊन जाणार. तर स्टेप 3 तुमचा पेपर 2 राहणार आहे आणि पेपर 2 60 मिनिट्सचा राहणार आहे आणि याच्यामध्ये ऑनलाईन टेस्ट, प्रोफेशनल ऑनलाईन टेस्ट म्हणजेच की केमिस्ट्री, फिजिक्स आणि फॉरेन्सिक सायन्सचा हा पेपर राहणार आहे. फोर्थ आणि फायनल सिलेक्शन स्टेप आहे ही. याच्यामध्ये फायनल स्टँडिंग बेस्ड ऑन कशावरती, कंबाइंड मार्क्स ऑफ पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 आणि पेपर 2 चे कंबाइंड मार्क्स बघून तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर काही या पद्धतीने तुम्हाला एक्झाम पॅटर्न किंवा मग ह्या पद्धतीचे काही अपडेट्स एक्झामिनरनी केलेले आहेत किंवा मग जे गव्हर्नमेंटचे काही एक्झाम्स म्हणजे या एक्झामचे जे अपडेट्स होते ते अपडेट्स हे काही 3 ते 4 अपडेट्स त्यांनी दिलेले आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे 4 अपडेट्स आहेत. त्याच्यामध्ये काय आहेत, फक्त पहिलं तर आहे एक्सटेंडेड डेडलाईन्स, न्यू एज कट ऑफ आलेला आहे, त्यानंतर ओव्हरऑल एक्झाम पॅटर्न आणि अप्लिकेशन लॉजिस्टिक. तर आजच्या या व्हिडिओमध्ये बस एवढंच. बाकी नेक्स्ट जेव्हा अपडेट येईल तर परत भेटूया आपण. परत एक नेक्स्ट व्हिडिओ येईल तुम्हाला CID चे अपडेट घेऊन. थँक्यू.